या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि आपण अध्याय 6 मध्ये आहोत. आणि मागील आठवड्यामध्ये आपण बघितलेलं होतं की त्याच्या मृत्यूविषयी, की जेव्हा आपण त्याच्या मृत्यूच्या बाप्तिस्म्यामध्ये आपण जेव्हा सामील होतो आणि त्याच्या सोबत जेव्हा आपण पुरले जातो, ज्या प्रकारे तो मृतकातून जिवंत झाला, आपण सुद्धा मृतकातून जिवंत झालो. म्हणजेच आपला जो जुना मनुष्यत्व आहे तो ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे. आणि आपण जे जिवंत आहोत ते फक्त त्या विश्वासाने की आता आपण फक्त ख्रिस्तासाठी जगणार, फक्त ख्रिस्तच आपल्या जगण्याचा उद्देश आहे. तर आपण आजचे समोरचा अभ्यास सुरू करूया आणि आपण सुरू करूया वचन 10 पासन. त्या अगोदर आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. रोमकरस पत्र अध्याय 6 वचन 10 पासन आज आपण अध्ययन करणार आहोत. आय होप जे असाइनमेंट तुम्हाला दिलेले आहे तुम्ही ते पूर्ण केलं असेल आणि लवकरात लवकर तुम्ही मला ते पाठवा. सर आपण पाठवलेत का? ओके, व्हेरी गुड, छान. ओके, फाईन. या आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील जिवंत देव बाप्पा, पुन्हा तुझ्या सानिध्यामध्ये येतो. तुझी कृपा आज आम्हा सर्वांवर तू पुरवलेली आहेस आणि पुन्हा एक वार आम्हाला ही संधी दिलीस की तुझ्या वचनाचा अध्ययन आम्ही करावं. बाप्पा, तुझं वचन अध्ययन करण्यापेक्षा अधिक सखोल आहे आणि ते फक्त पवित्र आत्म्याच्या साह्यानेच आम्ही करू शकतो. म्हणून देव बाप्पा, तुझा पवित्र आत्मा आम्हा सर्वांवर मोठ्या प्रमाणात उतरू दे. त्याच्या बुद्धीने, त्याच्या समजूततेने आम्ही आजचं हे वचन शिकावं आणि स्वतःच्या जीवनाचं पारख करावं, अशी आम्हा सर्वांना तू सद्बुद्धी दे. आज आम्ही जितके विद्यार्थी पवित्र आत्मा तुझ्या सानिध्यात आलेलो आहोत, तू आज आम्हाला शिकव. जी देवबाप्पाची इच्छा आहे ती आज आम्हा सर्वांच्या जीवनात तू पूर्ण कर. सर्व मान महिमा आदर देऊन प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, आमीन. तर आप सभी हिंदी में कंफर्टेबल है कि मराठी में आप, क्योंकि आज भाई हर्षल नहीं है क्योंकि वो किसी कारणवश इसमें है. यदि आप मराठी में कंफर्टेबल है तो मैं डायरेक्ट मराठी में जाऊंगा, या फिर हिंदी में यदि आप कंफर्टेबल है तो मैं हिंदी में जाऊंगा. सर मराठी ओके, फाइन. लेट मी फाइंड मराठी बाइबल. ओके, तर आपण काढूया रोमकरस पत्र अध्याय 6 आणि त्याचं वचन 10. जर कोणाला मिळालं असेल तर कृपया करून वाचावं. रोमकरस पत्र अध्याय 6 वचन 10. कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला, तो जगतो, तो देवासाठीच जगतो. येस. वचनामध्ये लिहिलं आहे, कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला. कोण? प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांच्या पापांसाठी एकदाच मरण पावला. फक्त आमच्याच नाही पण सर्व जगाच्या पापासाठी एकदाच तो मरण पावला. आणि वचनामध्ये ज्या प्रकारे लिहिलेला आहे, तो जगतो, तो देवासाठीच जगतो. म्हणजे जर येशू मरण पावला तर आपण पण त्याच्यासोबत
मरण पावलो. त्यानंतर आपण येशू ख्रिस्तासोबत आपल्या पापासाठी एकदाच खिळले गेलो आणि आज जे आपण जिवंत आहोत किंवा आपण आपलं जीवन जगतो, तर ते फक्त परमेश्वरासाठी, फक्त त्या देवासाठीच आपण जगतो, हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे आज आपली मनस्थिती अशी असायला पाहिजे, की आज माझं काही अस्तित्व नाही आहे. जे काही आहे ते ख्रिस्ताने दिलेलं आहे. म्हणून आज मला फक्त ख्रिस्तासाठी जगायचं आहे. ख्रिस्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगायचं आहे. ख्रिस्ताने ज्या करिता माझे तारण केलेलं आहे, ते तारण समजून मला समोर जायला पाहिजे. मला तसं जीवन, तसं वागणूक माझी व्हायला पाहिजे. कारण ख्रिस्ताने आम्हाला काय केलेलं आहे? पापातून सोडवलेला आहे. म्हणजे तो जो स्वभाव आपल्या जीवनामध्ये होता, जो जुना मनुष्यत्व आपल्यामध्ये होता, तो येशूने पूर्णपणे आपल्या जीवनातून काढलेला आहे. असा आमचा विश्वास असायला पाहिजे. जर असा आमचा विश्वास राहील तर नक्कीच आपण ख्रिस्तासाठी सरळरित्या जगू शकणार. आपल्याला ख्रिस्तासाठी जगणे खूप सोपं होऊन जाईल. जरी आपण या जगात राहतो, पण तरी आपल्यासाठी ख्रिस्त हा केंद्र राहणार. आपण जे काही कार्य करतो त्या सर्व कार्यामध्ये ख्रिस्त केंद्र राहणार. जेव्हा आपण हा विश्वास ठेवतो की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेलो आहे, म्हणजे जुना जो मनुष्यत्व आहे तो कधीच माझ्यावर राज्य किंवा प्रभुत्व करणार नाही. आणि 11व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तसे तुम्हीही ख्रिस्त येशू आपला प्रभू यांच्याद्वारे स्वतःच पापाला मेलेले खरे, पण देव प्रीत्यर्थ जिवंत झालेले असे माना. स्पष्टरीते पौल इथं सांगतो की जेव्हापर्यंत आपण हे स्वीकार करणार नाही की मी आता फक्त ख्रिस्त येशू साठी जिवंत आहे, तेव्हापर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये बदल घडून ना, जे 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 बदल घडतात ते आपण पाहू शकणार नाही, जेव्हापर्यंत आपण विश्वास करणार नाही की मी ख्रिस्ताबरोबर नवीन जीवनासाठी जिवंत झालेलो आहे. यु नो, उदाहरणार्थ जेव्हा एक आर्टिस्ट असतो, एक कलाकार असतो, त्याला जेव्हा एक कलाकृती निर्माण करायची असते, तर तो कॅनव्हासमध्ये डायरेक्ट जाऊन ती कला ती चित्र काढत नाही, पण सर्वप्रथम तो आपल्या मनामध्ये त्या चित्राची अनुभूती करतो. तो चित्र तो आपल्या मनामध्ये ठेवतो आणि त्या चित्रावर तो पूर्णपणे विश्वास ठेवतो आणि मग त्यानंतर खूप एकदम सोप्या पद्धतीने, खूपच म्हणजे सरळ रीतीने तो त्या चित्राला त्या कॅनव्हासवर उतरवतो. का? कारण त्याने ह्या गोष्टीची खात्री केलेली आहे त्याच्या मनामध्ये की मला हा चित्र काढायचा आहे. जर त्याच्या मनामध्ये जर 2 चित्र असतील तर कॅनव्हासवर एक चित्र कधी येणार नाही. 2 चित्रांची काही ना काही अवशेष तिथं दिसतील. म्हणून पॉल जेव्हा रोमकरास मंडळीला हे पत्र लिहितो, तर त्यांना तो सांगतो की आपलं जे जीवन आहे ते फक्त विश्वासाने जगण्याचं जीवन आहे. तर जर आपल्याला विश्वासाने जगायचं आहे, तर सर्वात प्रथम आपल्याला ही खात्री करायला पाहिजे की मी ख्रिस्ताबरोबर, मी म्हणजे माझं जुनं मनुष्यत्व, माझे जे जुने जीवन आहे ते ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर पूर्णपणे खिळलेले गेले आहे. मी पुरला गेलो म्हणजे माझा स्वभाव पुरला गेला, माझं गर्व पुरला गेला,
माझ्या इच्छा पूर्ण्यात आल्यात, माझ्या योजना पूर्ण्यात आल्या है ना, माझं चरित्र पूर्ण्यात आलं. जे काही मी होतो, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी मी जे होतं ते येशू ख्रिस्ता बरोबर वधस्तंभावर खिळलं गेलं, ते पूर्ण्यात आलं. ते आता कुठे आहे? ते मातीत पूर्णपणे पुरून गेलेलं आहे, ते दफन झालेलं आहे, ते आता निघू शकत नाही. असा आपला विश्वास असायला पाहिजे. जर असा आपला विश्वास आहे तर खूपच सोप्या रीत्याने म्हणजे व्हेरी इझी वे आपण काय करू शकतो, आपण नवीन जीवन समजू शकतो आणि जगू शकतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून इथं पॉल म्हणतो की तुम्हीही ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्याद्वारे स्वतःच पापाला मेलेले खरे पण देव प्रीत्यर्थ जिवंत झालेले असे माना. हा आपली रोजची कबुली असायला पाहिजे. लाईट गेलेली आहे. आपली रोजची ही कबुली असायला पाहिजे की मी आता आज जे मी जगतो ते फक्त ख्रिस्तासाठी आणि त्याची योजना, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगत आहे. म्हणजे आज माझ्या जीवनाचा जो मुख्य केंद्र आहे तो फक्त ख्रिस्त आहे. माझ्या विचारात ख्रिस्त असायला पाहिजे, माझ्या पाहण्यात ख्रिस्त असायला पाहिजे, माझ्या बोलण्यात ख्रिस्त असायला पाहिजे, माझ्या ऐकण्यात ख्रिस्त असायला पाहिजे, माझ्या चालचलनमध्ये, माझ्या वागणुकीमध्ये ख्रिस्त असायला पाहिजे. कारण जर मी ख्रिस्ताला धारण केलेला आहे, जर ख्रिस्ताला मी घातलेला आहे, तर ख्रिस्त आणि ख्रिस्तच दिसायला पाहिजे. हे पॉल कोणाला सांगत आहे? रोमकरासच्या मंडळीला. म्हणजे आपण पण ख्रिस्ताची मंडळी आहोत. जेव्हा आपण ख्रिस्त हा शब्द जेव्हा आपण पाहतो तर त्याच्यासाठी त्याचा जे अर्थ असा येतो अनॉइंटेड वन, म्हणजे अभिषिक्त केलेला. ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त केलेला. तर ख्रिस्ताचा अभिषेक झाला होता कशासाठी? 3 गोष्टींसाठी. एक, त्याने शैतानाचे काम नष्ट करावे. दुसरा, तो स्वतः आपल्यासाठी अर्पण असा कोकरा व्हावा. आणि तिसरा, तो आपल्यासाठी स्वतः मार्ग व्हावा. ह्याकरिता जर काही वचन तुम्हाला लिहायचे तुम्ही लिहू शकता. इब्री लोकास पत्र अध्याय 2 आणि वचन 14. त्याच्यानंतर इब्री पत्र अध्याय 9, 11 आणि 12. त्याच्यानंतर इब्री पत्र अध्याय 10, 19 आणि 20. ह्या वचनामध्ये या 3 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की येशू आपल्यासाठी एक खरा राजा झाला, आपल्यासाठी एक खरा याजक झाला आणि आपल्यासाठी एक खरा तो संदेष्टा झाला. पहिले योहान अध्याय 3 वचन 8 मध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताने शैतानाचे सर्व कार्य नष्ट केले. He has destroyed the work of Satan. त्याने पूर्णपणे शैतानाचे कार्यांना नष्ट केले. त्यानंतर रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 2, त्याने आपल्याला स्वातंत्र्यता दिली, त्याने आपल्याला मुक्त केले पापाच्या नियमापासून आणि मृत्यूच्या नियमापासून. त्याने आपल्याला पूर्णपणे मुक्त केले. हा जर आपला विश्वास आहे तर आपल्याला ख्रिस्तासाठी जगणे खूपच सोपे होऊन जाईल माझ्या प्रियांनो. आणि हा जो जीवन राहील खूप आनंदाचा जीवन राहील आणि आनंदात जगणारा असा हा जीवन राहणार आहे. त्याच प्रकारे
येशू आपल्यासाठी तो मार्ग झाला की ज्या मार्गातून आपण फक्त तोच एक मार्ग आहे. योहान 14:6 आपण पित्याकडे जाऊ शकतो, पित्याचे आशीर्वाद मिळवू शकतो, पित्याची इच्छा जाणून घेऊ शकतो, पित्याची योजना आपल्या जीवनामध्ये पूर्ण होऊ शकते. आणि ती जी खात्री जी आपल्याला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी ख्रिस्ताने दिलेली आहे ते पूर्णत्वात आपल्या जीवनामध्ये येते. आणि ही जी आशा आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताने दिलेली आहे ही कधी आपल्याला फजित होऊ देत नाही. म्हणून आपल्याला माहित पाहिजे की ख्रिस्त येशूमध्ये आपण जे आहोत तर आपण साधारण लोक नाही आहोत, आपण एक अभिषिक्त लोक आहोत. जो अभिषेक ख्रिस्तावर होता तोच अभिषेक आपल्यावर सुद्धा केलेला आहे. म्हणजे आपण सैतानाचे प्रत्येक हल्ल्यांचा जाब देऊ शकतो, आपण स्वतःला अर्पण करू शकतो प्रत्येक दिवशी. आणि त्याच प्रकारे आपण ख्रिस्तानी ठरवलेल्या मार्गावर आपण मोकळीकरित्या आपण चालू शकतो. कारण आपल्याला चालवणारा त्याचा आत्मा, पवित्र आत्मा, तो आपल्या अंतःकरणामध्ये वस्ती करतो. योहान 14:26 मध्ये लिहिलेला आहे की तो तुमचा मार्गदर्शक होईल, तो तुमचा कैवारी होणार. येशू ख्रिस्ताने आपल्याला एकटं सोडलेलं नाही ह्या जगात, कारण त्याला माहित आहे की हे जग पूर्ण सैतानी युक्तीने भरलेलं एक जग आहे आणि सैतान ह्या जगाचा अधिपती आहे, तो अधिकारी आहे. आणि जेव्हा तो अधिपती आहे तर त्याची योजना नक्कीच, त्याचे सामर्थ्य नक्कीच ह्या जगामध्ये कार्य करणार. पण आपणही ह्या जगात राहतो म्हणून देवाने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. आणि त्या पवित्र आत्म्याच्या साह्याने, त्याच्या मार्गदर्शनाने जेव्हा आपण आपलं जीवन जगतो तर आपण सैतानाच्या प्रत्येक युक्तींवर, योजनेवर आपण विजय मिळवतो. आपल्याला समजून येते की ही युक्ती जी आहे ती सैतानाची आहे, ती देवाकडून नाही. म्हणून प्रियांनो, आपल्याला हा विश्वास धरणे खूप गरजेचं आहे. हा विश्वास आपल्याला ठामपणे करायचा आहे की मी मेलेलो आहे आणि आता जे मी जगत आहे ते फक्त देवासाठी आणि ख्रिस्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी जगत आहे. प्रेज द लॉर्ड. आर यू गेटिंग? तुम्हाला समजत आहे? येस सर. ओके, फाईन. 12वं वचन, ह्यास्तव तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये. मग 13व्या वचनात म्हणतो, आणि तुम्ही आपले अवयव अनितीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करत राहू नका, तर मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःच देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा. स्पष्टपणे पॉल या वचनांमध्ये 11 पासून तर 13 वचनामध्ये तो स्पष्टपणे आम्हाला सांगतो की प्रत्येक दिवशी आपल्याला स्वतःचे समर्पण करणे खूप गरजेचं आहे. जर आपण देवाला आपले जीवन समर्पण करतो तर नक्कीच नीतीचे साधने आपण होतो. नीतीचे साधने म्हणजे चांगले कार्य. आपण पाहतो की येशू ख्रिस्त जेव्हा ह्या भूतलावर होता त्याने कोणतेही वाईट कार्य केलेले नाही, त्याच्याद्वारे कोणतेही वाईट कृत्य घडलेले नाही. याविषयी आपल्याला संपूर्ण शुभवर्तमान जेव्हा आपण वाचतो त्यामध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी आढळतात. तर जेव्हा आपण ख्रिस्ताची जी शिक्षा त्याने आपल्या शिष्यांना दिली त्यावर जेव्हा आपण अध्ययन करतो, मनन करतो,
तर सोप्यारित्या एकदम मोकळीकपणे आपण देवाला आपले जीवन समर्पण करू शकतो. आणि जेव्हाही आपल्याला अशी संधी मिळाली की आपण ख्रिस्ताला समोर करावं, आपल्या जीवनाद्वारे ख्रिस्त गाजवावा, ख्रिस्त दिसावा, तर ते करण्यासाठी आपल्याला कठीण होणार नाही, एकदम सोप्यारित्या ते होईल. उदाहरणार्थ, जर कोणती अशी घटना आपल्यासोबत घडली आणि आपलं मन आपल्याला सांगते की नाही, ज्या व्यक्तीद्वारे ही घटना घडली आपण त्याला कधीच क्षमा करू नये, आपण त्याच्याशी कधीच आता बोलू नये, तर जर आपला प्रत्येक दिवशी आपलं जीवन आपण देवाला समर्पित केलेलं आहे, तर पवित्र आत्मा जो आपल्या अंतःकरणात आहे तो त्वरित आपल्याशी बोलणार आणि सांगणार, नाही, त्वरित जाऊन आपण क्षमा मागायला पाहिजे आणि आपला जो संबंध आहे, आपले जे संबंध आहेत ते नीट करायला पाहिजे. आपल्या संबंधाची आपण समेट करायला पाहिजे, कारण हा ख्रिस्ताचा स्वभाव आहे आणि हे ख्रिस्ताची इच्छा आहे. त्याच प्रकारे चांगुलपणा हे ख्रिस्ताचा कार्य, हे ख्रिस्ताचा स्वभाव, ख्रिस्ताचा चारित्र्य, चांगुलपणा. जर चांगुलपणा आपल्याला आपल्या जीवनामध्ये बघायचा आहे आणि ते आपल्या कृत्यामध्ये दिसायला पाहिजे, तर आपल्याला गरज आहे की आपण प्रत्येक दिवशी स्वतःला देवाच्या हातामध्ये समर्पण केले पाहिजे. तेव्हाच आपण नीतीचे साधन होऊ शकतो. आपण जर एक शिक्षिका असाल, कुठं काम करणारे असाल, तुमचा व्यवसाय असेल, काही पण तुमचं प्रोफेशन का असू ना, तुम्ही कुठेही असाल, पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की ह्या जगामध्ये आता जर मी जिवंत आहे तर फक्त ख्रिस्त येशूसाठी जिवंत आहे. म्हणून आपलं जीवन प्रत्येक दिवशी एक समर्पणाचं जीवन असायला पाहिजे आणि आपण नीतीचे साधने बनण्यासाठी स्वतःला देवाला आपण अर्पण केले पाहिजे. 14व्या वचनामध्ये पॉल सांगतो, तुम्ही नियमशास्त्र अधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. 14व्या वचनामध्ये पॉल स्पष्टरित्या सांगतो की का आता पाप आमच्यावर सत्ता चालवू शकत नाही, तो का आज आम्हावर प्रभुत्व गाजवू शकत नाही, कारण आपण नियमशास्त्राधीन नाही. म्हणजे नियमशास्त्र ते कोणाकरिता दिलेलं होतं? जुन्या करारातील इस्रायलांकरिता देण्यात आलेलं होतं. आणि आजही जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही ते सर्व इस्रायल आजही नियमशास्त्राच्या अधीन आहेत. म्हणजे आजही ते पापाची सत्ता त्यांच्यावर आजही चालत आहे. पण आपण ख्रिस्त येशूमध्ये असल्या कारणाने टाइम है ना, 8:55 है ना, टाइम है ना अभी, क्या चेंज कर ले. आपण ख्रिस्त येशूमध्ये असल्या कारणाने आज पापाची सत्ता आपल्यावर होऊ शकत नाही. हा विश्वास आपल्याला असायला पाहिजे. आपल्या ह्या मनाचं नवीनीकरण देवाच्या वचनाद्वारे होणे खूप गरजेचं आहे माझ्या प्रियांनो. जर
आपण हा विश्वास ठेवतो की मी आता कृपेमध्ये आहे. जर मी कृपेमध्ये आहे तर माझ्या जीवनावर देवाचं एक विशेष लक्ष आहे आणि पवित्र आत्मा जो माझ्या अंतःकरणामध्ये आहे तो 24/7 24 तास 7 दिवस माझ्या सोबत आहे आणि तो कधीही मला पापात पडू देणार नाही जर मी त्याची ऐकण्यासाठी तयार आहे. जर माझा हा विश्वास आहे की मी आता कृपेच्या अधीन आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, आपल्याला हे कबुली रोज करणे गरजेचे आहे. वी नीड टू कन्फेस बाय आवर माउथ that I am not under the law but under the grace, and that is why the sin cannot rule over my life, because my life is ruled by the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या द्वारे माझं जीवन चालत आहे आणि पवित्र आत्मा माझ्यावर सत्ता चालवत आहे. म्हणून 15व्या वचनामध्ये पॉल स्पष्टरित्या सांगतो की तर मग काय, आपण नियमशास्त्र अधीन नसून कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? कधीच नाही. आज्ञा पालनाकरिता ज्याला तुम्ही स्वतःच गुलाम असे समर्पण करता, त्याची आज्ञा तुम्ही मानता, त्याचे तुम्ही गुलाम आहात, ज्याचा परिणाम मरण आहे. अशा पापाचे गुलाम किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे, अशा आज्ञा पालनाचे तुम्ही गुलाम आहात. ते तुम्हाला ठाऊक नाही का? तुम्ही पापाचे गुलाम होता तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हाला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झालात. म्हणून देवाची स्तुती असो. इथं पॉल स्पष्टरित्या त्यांना सांगत आहे की आता आपण पापाचे गुलाम नाही, आपण नीतिमत्तेचे गुलाम आहे. नीतिमत्वता काय आहे? चांगुलपणा, प्रामाणिकपणा, चांगल्या गोष्टी करणे, म्हणजे स्वर्गीय स्वभाव आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. जर थोड्या गोष्टीमध्ये जर आपल्याला लबाड बोलण्याची सवय आहे किंवा आपल्याला बॅक बायटिंग करण्याची सवय आहे, इकडची गोष्टी तिकडे करण्याची सवय आहे किंवा दोष लावण्याची सवय आहे किंवा थोड्या गोष्टीमध्ये शिव्या देण्याची सवय आहे, अशा प्रत्येक अशा काही सवयी जे आपल्या जीवनामध्ये आहेत, ज्या सवयी पापामुळे आपल्या जीवनामध्ये आल्या होत्या आणि त्याचे आपण गुलाम होतो. जेव्हा आपण हा विश्वास धरतो की मी आता ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरलेलो आहे, तर माझ्या प्रियांनो, आपोआप पवित्र आत्मा, जेव्हा आपण पवित्र आत्म्याच्या अधीन स्वतःला समर्पण करतो, तर त्या चांगल्या वागणूक त्या चांगल्या गोष्टी, ती चांगली वागणूक आपोआप आपल्या जीवनामध्ये घडते आणि आपण सहजरित्या एक चांगुलपणाचं जीवन जगण्यासाठी सशक्त होतो. कारण आपण या जगात आहोत, तर आपले कान ह्या जगामध्ये उघडलेले आहेत, आपले डोळे उघडलेले आहेत. आपण जे काही पाहतो ते आपल्या मनामध्ये जाते आणि जर आपण त्याला जगिकरित्या घेतलं तर आपण त्याचं उत्तर सुद्धा जगिकरित्या देणार. पण जर आपण त्या गोष्टींना प्रभू येशू कशा प्रकारे घेत होता, जर अशा प्रकारे जर आपण घेतला आणि त्याच्यावर आपण विचार केला, तर आपले जे उत्तर ख्रिस्ताने दिलेल्या उत्तरासारखं उत्तर होईल. आमेन. म्हणून
हा विश्वास आपला असायला पाहिजे की आता मी नीतिमत्तेचा गुलाम आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना गुलाम काय असतो? गुलामाची इच्छा त्याच्या जीवनामध्ये चालत नाही. जेव्हा आपले पूर्ण भारत देश इंग्रज लोकांच्या गुलामीमध्ये होता, तेव्हा इंग्रज लोक आपल्या भारत देशावर सत्ता चालवत होते. त्यांचे राज्य होतं, त्यांचं वर्चस्व होतं, त्यांचे प्रभुत्व होतं. जर भारतीय लोकांना काही करण्याची इच्छा होती तर ते सहजपणे करू शकत नव्हते, कारण ते इंग्रजांच्या गुलामगिरीत होते. त्याच्याच प्रकारे आपण इथं पाहतो की जर आपला हा विश्वास आहे की आता आपण नीतिमत्तेचे गुलाम आहोत, म्हणजे चांगुलपणा याने आपल्याला गुलाम केलेला आहे, तर आपण फक्त तीच कृत्य करणार जे कृत्य नीतिमत्तेच्या अंतर्गत येतात. म्हणून आपल्याला हा विश्वास ठेवायला पाहिजे. ह्या जे आपलं मन आहे ना, त्याच्यात बदल घडून येणं खूप गरजेचं आहे. म्हणून पॉल रोमच्या मंडळींना हे सांगू इच्छित होता की तुमच्या मनाचं नवीनीकरण किंवा तुमचं मन बदलणे खूप गरजेचं आहे, आणि ते बदलण्यासाठी तुम्हाला विश्वास करणे खूप गरजेचं आहे त्या कार्यांवर जे ख्रिस्ताने तुम्हा सर्वांसाठी केलेलं आहे. की आता जे तुम्ही जिवंत आहात ते फक्त ख्रिस्तासाठी आणि चांगुलपणाचे कार्य करण्यासाठी, नीतिमत्तेचं जीवन जगण्यासाठी. कारण आता आपण पापाचे गुलाम नाही तर नीतिमत्तेचे गुलाम आहोत. असा जर आपला विश्वास आहे माझ्या प्रियांनो, तर कधीच मी दिसणार नाही, ख्रिस्तच दिसणार. मी कधी समोर जाणार नाही, ख्रिस्त समोर जाणार. मीला कधी गौरव मिळणार नाही, ख्रिस्ताचा गौरव होणार. मी कधी फुगणार नाही, फक्त ख्रिस्त समोर जाणार. ही गोष्ट आपल्याला आपल्या लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपल्याला हा विश्वास करायचा आहे की आता मी नीतिमत्तेचा गुलाम आहे. म्हणजे आता माझ्या जीवनामध्ये माझी कोणतीही इच्छा चालणार नाही, फक्त आणि फक्त ख्रिस्ताची इच्छा माझ्या जीवनामध्ये चालणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून इथं स्पष्टरित्या लाके देना जल्दी. म्हणून इथं आपण पाहतो 17 वचन कोणी वाचा. तुम्ही पापाचे गुलाम वचन तरी त्या प्रकार शिकवणीच्या पदरी तुम्हाला बांधले, तिचे पालन तुम्ही मनापासून केले. हा, हिंदी मध्ये खूप सुंदर लिहिलेलं आहे. परंतु परमेश्वर का धन्यवाद हो कि तुम जो पाप के दास थे अब मन से उस उपदेश के मानने वाले हो गए जिसके साचे में ढाले गए थे. अगोदर एक मिनिट, हिंदी मध्ये साचा म्हटलेला आहे. साचा याला आपण मराठीत काय म्हणतो? साचा. साचाच म्हणतो ना. हो. हा, तर हा जो साचा असतो ना, तो स्वतःची इच्छा पूर्ण करीत नाही, पण
जो तो साचा घेतो आणि त्या साच्याचा जसा आकार असतो त्या आकारामध्ये जे काही त्या व्यक्तीला घडवायचं असतो त्या साच्यामध्ये टाकून त्याच आकाराचा तो तयार होतो. उदाहरणार्थ जेव्हा नाताळ येतो आपण करंज्या करतो है ना, आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो, तर आपल्याकडे आपण करंज्याच्या साच्यामध्ये जेव्हा आपण ते जे सर्व मिक्स त्याच्यामध्ये जेव्हा आपण तो सर्व मटेरियल जेव्हा त्याच्यामध्ये टाकतो तर आपल्याला त्याच प्रकारचा एक आकार प्राप्त होते. म्हणजे जर तो करंज्याचा साचा आहे तर तो साचा आपल्याला त्या एका पीठाला आकार देतो. का? कारण तो साचाच तसा आहे. म्हणून इथं पौल म्हणतो की आपण ख्रिस्ताच्या साच्यात आहोत. ख्रिस्ताच्या साच्यात आपण मोडून गेलेले आहोत. आपल्याला तयार करण्यात आलेला आहे. हा आपला विश्वास असायला पाहिजे की आता माझा जो साचा आहे तो ख्रिस्त आहे आणि मी त्या साच्यामध्ये घडवलेला गेला आहो. तर जसा साचा राहील तसा त्याच्यामध्ये टाकलेली वस्तू राहणार. तर आपण जेव्हा हा विश्वास ठेवतो, कारण ख्रिस्ती जीवन आहे ते फक्त विश्वासाने जगण्याचं जीवन आहे. जेव्हापर्यंत आपल्याला हा विश्वास होत नाही की मी ख्रिस्तामध्ये देवाच्या नीतिमान आहे, जर मला हा विश्वास होत नाही की मी ख्रिस्ताच्या त्या साच्यामध्ये मी घडवलेला गेला आहे, तेव्हापर्यंत माझ्या प्रियांनो आपण ते चांगुलपणाचं जीवन जगूच शकत नाही. म्हणून इथं पॉल स्पष्टरित्या त्यांना सांगतो की आता आपण मुक्त झालेलो आहोत. 18व्या वचनात काय सांगते की पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झाला, म्हणून देवाची स्तुती असो. तू हे नाही म्हणत की तुम्ही होणार किंवा तुम्हाला करण्यात येईल, पण तो म्हणतो तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झालात. हा तुमचा विश्वास असायला पाहिजे. जर मी हा विश्वास ठेवतो की यस मी देवाचं नीतिमत्व आहे, तर आपोआप माझे कार्य चांगुलपणाचे असतील. ते नीतिमत्वाचे कार्य माझ्या जीवनातून दिसतील, कारण माझा विश्वास तो आहे. जर माझा विश्वास अजूनही तो नाही, माझा विश्वास हा आहे की नाही अजून माझ्या जीवनामध्ये बदल घडून येणं गरजेचं आहे, तर ते बदल पूर्ण आयुष्य घडून येऊ शकत नाही. कारण आपल्याला विश्वासच नाही की ख्रिस्ताने जे कार्य 2000 वर्षापूर्वी केलेलं आहे ते सिद्धीच झालेलं आहे. कारण जेव्हा येशू ख्रिस्ताने म्हटलं पूर्ण झाले, म्हणजे ते पूर्ण झाले. नियमशास्त्र जे आपल्यावर प्रभुत्व गाजत होता आणि त्याद्वारे पाप आपल्या जीवनामध्ये जे प्रभुत्व गाजत होता, आपल्याला त्या गुलामगिरीमध्ये त्यांनी बांधून ठेवलं होतं, त्याच्यातून ख्रिस्त येशूने आपल्याला पूर्णपणे मुक्त केलेला आहे. कारण त्याला त्याचकरिता अभिषेक करण्यात आलेला होता की तो आपल्याला सैतानाच्या बंधनातून सैतानाच्या गुलामगिरीतून सोडवावे. त्याच प्रकारे आपल्यासाठी एक अर्पण होऊन त्याने आपल्याला त्या मूळ पापापासून जे आदाम आणि हव्वेद्वारे आपल्या जीवनात आलेला होता, त्या मूळ पापापासून आपल्याला पूर्णपणे सुटका द्यावी, स्वतंत्र करावे, आणि ते त्याने केले. आणि त्याच प्रकारे त्याने आपल्याला तो विश्वासाचा मार्ग आपल्यासाठी मोकळा केला की आपण त्याच्या केलेल्या कृत्यांवर, त्याने जे कार्य केलेत आपल्यासाठी, त्यावर विश्वास ठेवून आपण आपलं ख्रिस्ती जीवन सोप्यारित्या जगू शकतो. इथं 19व्या वचनामध्ये पॉल म्हणतो, तुमच्या देह स्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्य व्यवहाराप्रमाणे मी बोलत आहे. कारण जसे तुम्ही आपले अवयव स्वैराचार करण्याकरता अमंगळपण व स्वैराचार ह्याच गुलाम असे समर्पण केले होते,
तसे आता आपले अवयव पवित्र करण्याकरिता नीतिमत्वाला गुलाम असे समर्पण करा. स्पष्टरित्या पॉल इथं सांगतो की अगोदर आपला हा जो शरीर आहे तो आपल्याला जगी कृत्य करण्यासाठी बाध्य करीत होता, पण आपण जगी कृत्य करण्यासाठी आता बाध्य नाही, कारण आपण आता नीतिमत्वाचे गुलाम असल्या कारणाने आणि आपण स्वतःला नीतिमान होण्यासाठी समर्पण केलेला आहे. तर आता आपले जे शारीरिक अंग आहेत, जे दिसणारे अंग आहेत, त्याला आपल्याला पवित्र करण्याकरिता देवाला देणे खूप गरजेचं आहे. आपले डोळे, आपले कान, आपली जीभ, आपले विचार, आपले कल्पना, आपले हात, आपले पाय, आपली भावना, आपली इच्छा, आपली बुद्धी, हे नेहमी आपण देवाला समर्पण करणे आवश्यक आहे. आणि दररोज आपल्याला याला पवित्र करणे गरजेचं आहे माझ्या प्रियानो. किंवा जेव्हा आपण याला पवित्र करतो येशूच्या रक्ताद्वारे, तर खूप मोकळीकरित्या आपण नीतिमत्वतेचं अर्थातच चांगुलपणाचं जीवन आपण जगतो. जर आपण या वचनावर जर आपण मनन केलं, गुलाम म्हणजे काय, गुलामाची इच्छा चालत नाही, गुलामाची बुद्धी डेड आहे, गुलाम स्वतःचे भावना व्यक्त करू शकत नाही, गुलाम स्वतः इकडे तिकडे जाऊ शकत नाही, गुलाम स्वतः आपले निर्णय घेऊ शकत नाही, गुलाम आपली बाजू मांडू शकत नाही, कारण तो गुलाम आहे. तो प्रत्येक क्षेत्रामध्ये गुलाम आहे. म्हणून जर आपण स्वतःला हा विश्वास ठेवतो की मी नीतिमत्वतेचा गुलाम आहे, तर माझ्यावर कोण प्रभुत्व करणार? नीतिमत्वता म्हणजे चांगुलपणा माझ्या जीवनामध्ये प्रभुत्व करणार. स्वैराचार प्रभुत्व करणार नाही, अमंगळपणा माझ्या जीवनामध्ये प्रभुत्व करणार नाही, अशुद्धता माझ्या जीवनामध्ये प्रभुत्व करणार नाही, अपवित्र जीवन माझ्या जीवनामध्ये प्रभुत्व करणार नाही. पण कोण प्रभुत्व करणार? नीतिमत्वता, नीतिमान. कारण मी ख्रिस्तामध्ये नीतिमान आहो आणि आता मी नीतिमत्वतेचा गुलाम झालेला आहो. जरी मी देवाचा लेकरू आहे, पण स्वभावाने मला कसं राहायला पाहिजे की मी चांगुलपणासाठी गुलाम झालेलो आहे. म्हणजे माझं जीवन एक चांगुलपणाचं जीवन असायला पाहिजे ना. ख्रिस्त म्हणतो की विश्वसनीयता हा माझा स्वभाव आहे. विश्वास योग्य राहणे किंवा प्रामाणिकपणा हा माझा स्वभाव आहे. तो कधी टळणार नाही, कारण हा स्वभाव माझ्यामध्ये आहे आणि मी याचा कधीही इन्कार करू शकत नाही. म्हणून प्रियानो, जर प्रामाणिकपणा आपला स्वभाव होईल तर काहीही असो, आपल्या जीवनाद्वारे किंवा आपल्या कृत्याद्वारे कधीही विश्वासघात दिसणार नाही. नेहमी विश्वसनीयता दिसेल किंवा प्रामाणिकपणा दिसेल. म्हणून आपल्याला ह्या गोष्टींवर अधिक भर द्यायचा आहे, अधिक ह्या गोष्टींवर आपल्याला मनन करायचं आहे. जर आपण नीतिमत्वतेवर अधिक मनन केलो तर निश्चितच पापाचे सत्ता आपल्यावर चालणार नाही. आणि एक गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आपण नियमशास्त्राच्या अधीन नाही, तर आपण कृपेच्या अधीन आहोत. जर आपण रोज कबुली केली, मी कृपेच्या अधीन आहो, कृपेच्या अधीन जर आपण हे कबुली दिली, तर कोणत्याच प्रकारे पाप आपल्यावर प्रभुत्व गाजू शकणार नाही. कारण कृपा आपल्याला कोणाद्वारे प्राप्त झाली? ख्रिस्ताद्वारे प्राप्त झाली. मग आपल्या जीवनामध्ये कोण कार्य करतो? त्यावेळेस आपण कोणाला आपण अनुमती देतो? आपण ख्रिस्ताला अनुमती देतो की तू माझ्या जीवनामध्ये आज कार्य कर, माझ्या जीवनाद्वारे तू कार्य कर. कारण त्याची कृपा आपल्यावर झालेली आहे आणि कृपा करणारा तोच आहे. त्यानेच कृपा आणि सत्य आपल्या समोर आणलेलं आहे आणि आपण
जी काही आज आहो फक्त त्याच्या कृपेमुळे. म्हणून आपल्याला प्रत्येक दिवशी त्याच्या कृपेची गरज आहे. आपला स्वभाव बदलण्यासाठी आपल्याला त्याच्या कृपेची गरज आहे. आपले कार्य ख्रिस्ताच्या योग्य होण्यासाठी आपल्याला त्याच्या कृपेची गरज आहे. आपले विचार बदलण्याकरिता आपल्याला कृपेची गरज आहे. आपल्या मनाचं नवीनीकरण करण्यासाठी आपल्याला कृपेची गरज आहे. आपलं जे वागणूक आहे ते बदलण्यासाठी आपल्याला कृपेची गरज आहे. जर आपल्याला इतरांना क्षमा करणे कठीण होतं तर क्षमा करण्यासाठी आपल्याला त्याची कृपेची गरज आहे. क्षमा मागणे जर आपल्याला कठीण होतं तर आपल्याला त्याच्या कृपेची गरज आहे. दयाळूपणा दाखवणे आपल्याला कठीण होतं, आपल्याला चांगुलपणा दाखवणे कठीण होतं, आपल्याला त्याच्या कृपेची गरज आहे. तर आपण प्रत्येक दिवशी त्याच्या कृपेच्या अधीन जर राहणार, कृपेच्या अधीन स्वतःला समर्पण करणार प्रियानो, तर आपल्याला नीतिमत्वाचं जीवन जगण्यासाठी कधीच कठीण होणार नाही. आपण मोकळीकरित्या सोपीरित्या आपण काय करणार, आपण नीतिमत्वतेचं जीवन जगू शकणार. अर्थातच चांगुलपणाचं जीवन आपण जगू शकणार. 20व्या वचनामध्ये पॉल म्हणतो, तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीतिमत्वा संबंधाने बंधनमुक्त होता. तर ज्या गोष्टींची तुम्हाला आता लाज वाटते त्यांपासून तुम्हाला त्यावेळेस काय फळ प्राप्त होते असे? त्यांचा शेवट तर मरण आहे. परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हाला मिळत आहे त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे. 20 ते 22 वचनामध्ये पौल स्पष्टरित्या म्हणत आहे की आता जे आपलं जगणं आहे ते सार्वकालिक जीवनासाठी आहे. जर आपण हा विश्वास ठेवतो की सार्वकालिक जीवन मेल्यानंतर मला मिळेल, तर प्रियांनो, आपण ह्या जगामध्ये जेव्हा आपण जगत आहोत तो सार्वकालिक आनंद आपण कधीही मिळू शकत नाही. पण जर आपला हा विश्वास आहे की ज्या दिवशी मी ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकार केला त्याच दिवसापासून तो सार्वकालिक जीवन माझ्यामध्ये सुरू झालेला आहे. मी त्या जीवनामध्ये जगत आहे, त्या आनंदात, त्या प्रीतीत, त्या शांतीत, त्या चांगुलपणामध्ये, त्या स्वभावामध्ये जर मी जगत आहे तर माझ्या प्रियांनो, आपल्यासाठी ते फळ एक असं फळ होईल की सार्वकालिक जीवन तर आपल्याला मिळणारच मिळणार, पण त्या सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला एक मोठा आनंद होईल. कारण तो जीवन फक्त आपण तिथं जगणार नाही, पण इथंही आपण तो जीवन जगत आहोत. आणि ही देवाची कृपा ह्याकरिता आपल्याला मिळालेली आहे ना. म्हणून शुभवर्तमानामध्ये म्हणतो की आता स्वर्ग राज्य कुठं आहे? स्वर्ग राज्य आमच्या अंतःकरणात आहे. इट्स इनसाइड ऑफ अस. पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. तो कुठून आलेला आहे? तो स्वर्गातून आलेला आहे. तो कोण आहे? तो देव आहे. तो आमच्यामध्ये राहतो. जर देव पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहतो म्हणजे स्वर्ग आमच्यामध्ये आहे. जर स्वर्ग आमच्यामध्ये आहे तर स्वर्ग दिसायला पाहिजे. ते सार्वकालिक जीवन दिसायला पाहिजे. ते उघडकीस यायला पाहिजे. कारण आता आपण जे जगत आहोत ते फक्त आणि फक्त ख्रिस्तासाठी जगत आहोत. नीतिमत्वतेचं जीवन जगण्यासाठी आपण जगत आहोत. चांगुलपणाचे जीवन जगण्यासाठी आपण जगत आहोत. आणि 23व्या वचनामध्ये शेवट म्हणतो, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. आपल्याला ठाऊक होतं की आपण जे पापामध्ये जगत होतो, एक तर मूळ पाप जे आदमाने हवेद्वारे आले आणि त्याद्वारे जे आपल्या जीवनामध्ये पापाचा जो बीज टाकण्यात आला, त्या बीजापासून आपल्या जीवनामध्ये फक्त पापच उत्पन्न होत होतं. जरी आपण चांगले कृत्य करत होतो पण त्याच्यामध्ये आपला स्वार्थ दिसत होता. आपण जे काही करत होतो त्याचा उद्देश फक्त आपला स्वार्थ, आपला लाभ होता. पण त्याचं जे वेतन आपल्याला मिळणार होतं ते मरणच होतं. मरण म्हणजे फक्त मातीत मिळणंच नव्हे तर सार्वकालिक नरकीय मृत्यू, सार्वकालिक अग्नीची मृत्यू. आणि त्या मृत्यूपासून प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला वाचवलं. त्याच्या
कृपादानाद्वारे, त्याचे कृपादान आपल्यावर त्याने केले आणि आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये काय दिलं? सार्वकालिक जीवन. ही आपली मोठी खात्री आहे की आपण जेव्हा हे जग सोडून जाणार तर आपण नक्कीच प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणार. प्रियानो, जर देवाने जे आपल्याला सार्वकालिक जीवन फक्त विश्वासाच्या कबुलीद्वारे दिलेलं आहे, तर चांगुलपणाचं जीवन किंवा नीतिमत्वतेचं जीवन आपण फक्त विश्वासानेच जगू शकतो. तो स्वभाव आपल्या जीवनामध्ये आपण विश्वासानेच आणू शकतो. यासाठी आपल्याला प्रत्येक दिवशी स्वतःचं मूल्यांकन करणे खूप गरजेचं आहे. कारण पवित्र आत्मा आपल्याला येशूची नवरी म्हणून तयार करण्यासाठी आपल्या अंतःकरणात दिलेला आहे. तो कामामध्ये वस्ती करत आहे कारण तो ख्रिस्ताची नवरी तयार करीत आहे. ख्रिस्ताची जी मंडळी, जी त्याची नवरी आहे, त्याला तो तयार करीत आहे. आणि त्याची नवरी कशी असायला पाहिजे? पवित्र असायला पाहिजे, शुद्ध असायला पाहिजे, ती प्रामाणिकपणे जगणारी असायला पाहिजे, म्हणजे त्याच्याशी समेट करणारी असायला पाहिजे. त्याच्या स्वरूपात, त्याच्या सदृश्यतेमध्ये, त्याच्या प्रतिमेत असायला पाहिजे. तर पवित्र आत्मा आपल्याला काय करत आहे? ह्या वचनांच्या माध्यमातून तो आपल्याला त्या प्रतिमेमध्ये, त्या साच्यामध्ये तो घडवत आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक दिवशी स्वतःला समर्पण गरजेचं आहे. आपल्या देवाला रोज प्रार्थना करण्याची गरज आहे. प्रभू, आज माझ्याद्वारे फक्त नीतिमत्तेचे कार्य घडून येऊ दे, फक्त चांगुलपणाचे कार्य माझ्याद्वारे होऊ दे बाबा. परिस्थिती कशी असो, पण तुझी कृपा, तुझे माझ्यावर पुरवलेली आहेस, त्या कृपेद्वारे फक्त आणि फक्त मी तुझ्या गौरवासाठी झटणारा असं होऊ दे बाबा. जर आपली अशी प्रार्थना आहे माझ्या प्रियानो, तर आपलं समर्पणच आहे, नक्कीच आपण ह्या भूतलावर जगत असताना तो सार्वकालिक जीवन जे आपल्याला मिळालेला आहे त्याच्यामध्ये आपण आनंदित राहणार आणि तो सार्वकालिक जीवन आपण इतरांना सुद्धा सांगणार. कारण ही जी सुवार्ता आहे ते आमच्यापर्यंत राहू नये, कारण ज्या सुवार्तेने आपलं जीवन बदललेलं आहे, ज्या सुवार्तेद्वारे आपल्याला एक आशा मिळालेली आहे, ती आपल्यापर्यंत राहू नये, तर ती इतरांपर्यंत जाणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा सार्वकालिक जीवनाचा अनुभव होईल आणि ते पण देवाची लेकरं होतील आणि ते पण नीतिमत्वतेचं जीवन जगण्यास शिकते. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रार्थना करूया, देवाचे आभार मानूया की त्याने आपल्याला नीतिमत्वतेचे गुलाम केलेले आहे. आणि यावेळेस मी विनंती करतो, आपल्यामध्ये सिस्टर गीता आहेत, त्या प्रार्थनामध्ये चालवतील आपल्याला प्रार्थनेमध्ये. येस पास्टर. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या आपण सर्वजण प्रार्थना करूया. त्या परम पवित्र परमेश्वरासमोर नतमस्तक होऊया आणि आपले सर्व काही प्रभूला अर्पण करूया. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर बाप, महान पिता, गौरव बाप, धन्यवादित अंतःकरण घेऊन आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत. तुला धन्य म्हणत आहोत, तुला उंचावत आहोत, तुला गौरव देत आहोत प्रभूजी. तू महान परमेश्वर आहेस प्रभू. आम्ही धन्यवाद देतो प्रभू, तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस प्रभू. आणि आज या प्रभू अभ्यास करताना, वचनांचा अभ्यास करताना तू आमच्यामध्ये प्रभू उपस्थित होता. तू आम्हाला वचनातून चालवलं. आमचं लक्ष इतरत्र न जाता प्रभू तू आम्हाला प्रभू या वचनाशी एकाग्र होण्यासाठी मदत केलीस म्हणून धन्यवाद प्रभूजी. प्रभूजी, खरंच प्रभू नीतिमत्वाचं जीवन जगणं या पापी जगामध्ये खूप कठीण आहे, पण प्रभू तुझ्या मार्गदर्शनातून प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्यामधून प्रभू आम्हाला प्रभू विश्वासणाऱ्या लोकांना प्रभू मार्गदर्शन मिळतं म्हणून धन्यवाद प्रभू. आम्ही सतत आणि सतत प्रभू तुझा धावा करावा, तुझा पवित्र आत्म्याचं प्रभू आम्ही मार्गदर्शन घ्यावं आणि प्रभू त्यामध्ये आम्ही चालावं असं तू कर प्रभू. आमच्या या जीवनामध्ये प्रभू तुझी उपस्थिती गरजेची आहे प्रभू, ताकी प्रभू आम्ही कोणत्याही इतर
गोष्टीमध्ये प्रभू लक्ष न देता तुझ्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्हाला तू मदत आणि मार्गदर्शन करत असतोस म्हणून धन्यवाद प्रभू. आम्ही धन्यवाद देतो प्रभू पास्टर्ससाठी, प्रभू पास्टर निकेतन यांच्यासाठी प्रभू. त्यांनी आज आम्हाला वचनातून चालवलं प्रभू, आणि त्यांनी तुझ्या प्रभू वचनाचं मार्गदर्शन आम्हाला केलं प्रभू. आम्ही धन्यवाद देतो पास्टरना. तू आशीर्वादित कर प्रभू. त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. त्यांच्या घरात प्रभू कोणत्याही प्रभू वस्तूची प्रभू उणीव भासू नये असं तू कर प्रभू. त्यांना तू प्रभू तेल, पीठ, मीठ प्रत्येक गोष्टीने प्रभू त्या घराचा तू ताबा घे प्रभू. आणि त्यांनी असंच प्रभू वचनातून मार्गदर्शन करावं असं तू कर प्रभू, आणि तू करत आहेस म्हणून धन्यवाद प्रभू. आम्ही इथं जमलेले प्रत्येक जण प्रभू जे आहेत प्रभू आपला वेळ देत आहेत, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. त्यांना त्यांच्या घरात तू सुख, समृद्धी आणि आनंद राहू दे प्रभू. आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर प्रभू. आणि आम्हाला जो मानना मिळाला आहे प्रभू, तो प्रभू आम्ही स्वतःसाठी न घेत ठेवता प्रभू इतरांपर्यंत तो पोहोचावा म्हणून तू आम्हाला मदत कर. म्हणून प्रभू तू आम्हाला मार्गदर्शन कर. आणि आजचे प्रभू सकाळची वेळ तू आम्हाला दिलीस म्हणून धन्यवाद प्रभू. दिवसभर आमच्या बरोबर राहा प्रभू. आम्हाला तू प्रभू आपल्या कृपेची छायामध्ये ठेव. ही छोटीशी विनंती प्रभू येशूच्या नावाने मागते म्हणून ऐक. आमेन. आमीन. आमीन. थँक्यू व्हेरी मच. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. असाइनमेंट पाठवली ती बरोबर आहे का सर? आता मी जस्ट चेक करील. आता सर्वांची असाइनमेंट एकदा येऊ द्या. मुझे पास्टर साहब मुझे असाइनमेंट ही नहीं मालूम. सॉरी. अरे ओके. असाइनमेंट ऐसा है कि आपने लीना सिस्टर से भी नहीं पूछा ना? हाँ मैं पूछ लेते मैं. सॉरी. रोम करास नहीं कोई बात नहीं. हाँ. रोम करासपत्र 1-16 अध्यायामध्ये ख्रिस्तात, त्याच्यासाठी, त्याच्याबद्दल, तो येशूच्या द्वारे अशी वचने जी आहेत ती लिहून काढणे. अच्छा. यस. एक्चुअली ना मेरे घर का रिनोवेशन का काम चल रहा है, इसलिए इतना प्रॉब्लम है. अभी भी मैं कोने में बैठ के सुन रही हूँ. छान. थँक्यू फर्स्ट. Okay, थँक्यू लीना. या प्रेज द लॉर्ड. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. गीता हा बोल. पास्टर नाही आहेत अजून आले नाहीत. नाही बघू आले. थोडा वेळ वाट बघू. अरे तुला मागच्या वेळेस सांगितलेलं हे माहिती नाही असाइनमेंट? मला वाटलं तुला माहिती असेल. नाही मी माझं काय होतंय ते इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे मी ना कधी कधी लेफ्ट होऊन जाते. त्यामुळे मला काहीच माहिती नाही पुढचं. आणि मी तुझ्याशी बोलायचं पण राहून गेलं ना माझं. नाही तर मला पण विचारलं असतं ना तर. परवाच्या दिवशी लक्षात आलं, तुझ्याकडे फोन झाला त्याच्यानंतर लक्षात आलं. मग मी म्हटलं बापरे मी लिहिलंच नाही. मी काल लिहिलंय ते. आणि त्यांनी ते ह्याच्यावर ग्रुपवर पण नाही पाठवलं ना, नाहीतर माझं थोडस लक्षात. त्यांनी सांगतानाच सांगितलं होतं जेव्हा हे दिलं होतं ना आपल्याला मागच्या वेळेस. मी नव्हते बहुतेक त्यावेळेस, लेफ्ट झाले होते. तू नव्हती? नाही मध्ये लेफ्ट झाले होते मी. अच्छा. हा माझं काल पण काल तुम्ही कंटिन्यू केलं का? काल हो मी लेफ्ट झाले ना. मला परत मी मोबाईलने कनेक्ट करायला बघत होते, ह्याने कनेक्ट करायला बघत होते लॅपटॉपवर. अरे पण मी बघितलं तर तू दिसत होती मला. आधी होते पण नंतर गेले ना. हो का? नाही मी बघितलं. मग बरं ते लिहून घेतलंस का? लिहून घेते काय. तू सोपं आहे. रोमकरासपत्र 1-16 अध्याय.
1 ते 16 अध्याय. सगळ्या अध्यायामध्ये वचन आहेत ना, हा, त्यातले ते ज्याच्यामध्ये ख्रिस्तात किंवा त्याच्यासाठी किंवा त्याच्याबद्दल काय आलेलं आहे, तो कुठे आलेला आहे, येशूच्या द्वारे काय घडलेलं आहे, असे जे आहेत ना, ती ओके. म्हणजे हा हा. आता अध्याय पहिला आणि ते वचन पहिल्यामध्ये नाही का, एक ख्रिस्त येशूचा दास पाऊल ह्याच्याकडून. अच्छा. मग ते दुसरं 8व्या वचनामध्ये बघ, येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी आपल्या देवाचे आभार मानतो, असं. मग तू ते पूर्ण वचन लिहिलंस का? नाही, एक एक ओळ लिहिली, वचनाचे नंबर लिहिले. ओके. हा हा हा. ठीक आहे ठीक आहे, करते मी. बघू आता एक एक किती ओळ वेळ. लिहिली ग, जिथं म्हणजे आले ना, जेवढं ख्रिस्त येशूचं, ख्रिस्ताचं द्वारे तो सार्वकालिक जीवन देईल, असं. मग तो आला. कळलं का तुला? हो, त्याच्या बाबतीत, ख्रिस्ताच्या हा, बाबतीत जे जे ख्रिस्ताच्या आहे ते. बाबतीत. कारण देवाजवळ ख्रिस्ताच्या द्वारे माणसाच्या गुप्त गोष्टीचा न्याय करील, असं ते जसं आहे. आता माझ्या पुढे आहे हे मी लिहिलेलं, म्हणून तुला समोर मी सांगत आहे. हा हा हा. ठीक आहे ठीक आहे. नाही नाही, नव्हतं माहिती. काल पण नंतर काय पॉइंट झाले वगैरे काही नाही मला समजलं. मी म्हटलं बघू, जाऊ दे, तर व्हिडिओ बघेन. हा व्हिडिओ मला पण, कारण माझं पण गडबड झाली, मी जरा बाहेर गेले होती, हा. त्यामुळे मी पण हे केलं नाही, लक्ष दिलं. आणि संध्याकाळी आपलं प्रेयर होती, वेनसडे. हो ना. माय हाऊस इज इन द मेस. सगळं, मी किचन मध्ये बसले. हो. हा. पास्टर आले नाहीत अजून. नाही आली सर. बहुतेक त्यांना जॉईन व्हायला मिळत नसेल बहुतेक. हा, नेटवर्क प्रॉब्लेम पण असतो ना. नेटवर्क प्रॉब्लेम. ते मद्रास वगैरे कुठे जातात ना. आमच्या इकडे पाऊस आहे. काय म्हणाली? तुझ्या इकडे पाऊस आहे का? हो, आत्ता चालू हा, झालंय. पाऊस आहे. हा. काल होती ना प्रेयरला तू? हो, होते ना, पण मी फक्त शेवटच्या प्रार्थनेच्या वेळेस गेले, कारण ते कामाला आले होते ना लोक, ते आवाज देतात, मग हे काय मॅडम या, मॅडम बघा. छान झाला संदेश, मस्त झाला. हो, ते छानच. मॅडम होत्या त्या. प्रश्नच नाही. स्वाती खूपच रॉजर. सुंदर. हो, किती सुंदर बोलतात. सध्या मी त्या घराच्या गडबडीतच आहे ना, काही मला सुचत पण नाही. हो. परत 30 आणि 31 चा पण प्रोग्राम आहे ना आता. उद्याच आपण एकच. बोलतोय, पण हे रेकॉर्ड होतंय का काय माहिती. नाहीतर उगाच व्हिडिओ मध्ये हे सगळं रेकॉर्ड व्हायचं. नाही, आपण कुठं वाईट बोलतोय का? नाही नाही, पण जे काही बोलतात ते रेकॉर्ड व्हायला नकोय ना. अगं, आता पण होते की पास्टर परत एखादं गाणं म्हणूया का? म्हण ना, चालेल ना. हो ना. म्हण म्हण म्हण. कर. कोणतं म्हणावं? आपण दोघीच बोलतोय, बाकीचे स्टुडंट म्हणतील काय चाललंय यांचं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, यीशु मेरे खुदा। मी गाणं म्हणत बसेन, पास्टर येतील. नाही नाही, मला दिसते ना याच्यावरती. नाही येत अजून, आले की दिसतील ना मला. तू म्हण मग मीही एक म्हणते. हा, म्हण बरं, म्हण ना मग. म्हण, मी तर नेहमीच
ते म्हण, हो म्हण, काय प्रॉब्लेम नाही. मराठी गाणं आहे ब्रेक घेत. उपासना संगीत मधलं 511. हा बोल. लक्ष ठेवा, पास्टर आले की. येस. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे, ख्रिस्तार्पणमस्तु, ख्रिस्तार्पणमस्तु अवघे, ख्रिस्तार्पणमस्तु. मनात ये विचारतो तो ख्रिस्तार्पणमस्तु. उच्चारांचा प्रवाह सगळा ख्रिस्तार्पणमस्तु. आचारांची सर्व मालिका ख्रिस्तार्पणमस्तु. मी पण माझे अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. प्रेज द लॉर्ड. सर आहे, परत गेले, आले आले. प्रेज द लॉर्ड पास्टर. प्रेज द लॉर्ड पास्टर. आवाज नाही येत. हेलो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord, Pastor. Praise the Lord. How are you? कैसे हैं? Yeah, fine. Thank you. Good. The raining in there in No, Chennai? no rain. No rain. We are having severe heat nowadays. Okay. Temperature has gone up. Are you having rains there? Yeah, now just started, but not very this thing. Mm-hmm. That's it. So who else is there? कौन है और कौन है? Praise the Lord, Pastor. Praise the Lord. Praise the Lord. कैसे हैं? कैसे आप? हाँ ठीक है ब्रदर. वो दया से. Praise the Lord. Praise the Lord. और Praise the Lord, Shailesh Pastor. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord, sister. Praise the Lord. खूप सुंदर संदेश होता त्या दिवशीचा. प्रभूला धन्यवाद. थँक यू. थँक यू. ओके. तो आज मुझे एक नया काम मिला है कि हर्षल भाई मुझे हिंदी में बोलने के लिए. क्या बात है. मैं कोशिश करूंगा हिंदी. यस यस सर. तो अगर आप लोग में कोई तकलीफ है तो आप बोल दीजिएगा. ये उसको just repeat in English also for some of you. Sir, we can understand little English also and Hindi. You continue. No problem. No problem. Okay, fine. Thank you so much. Well, आज हम लोग मत्ती रचित सुसमाचार उसके बारे में हम लोग आज पढ़ेंगे. और मरकुस जो है काफी विस्तारण रूप से हमने पढ़ाया आप लोगों को. और विस्तृत रूप से पढ़ने का हमारे पास अभी समय नहीं है, इसलिए आई फेल्ट कि इसको थोड़ा से उस तरीका से आप लोगों को बीच में मैं पढ़ाऊं, so that you will understand it and we will be having it in not in a very detailed elaborate manner. तो हल्का इधर उधर टच करके मैं जाते रहूंगा. और मत्ती रचित सुसमाचार इंट्रोडक्शन से है. तो कौन इसको लेखक कौन है? Who was the writer? तो मत्ती जो है
मती सुसमाचार, इसको लिखने वाला मती, इनका दूसरा एक नाम भी है लेवी है कहा जाता। आइए हम क्लास में आगे बढ़ने के पहले कोई एक जन प्रार्थना में हमें अगुवाई करें कि परमेश्वर जो कुछ आज भी हम सीखेंगे उसके द्वारा सबों को आशीष दे, ना केवल हम सीखने वाले बने परंतु वचन के आधार पर जो भी सच्चाई को हम सीख रहे हैं उसके अनुसार चलने के लिए भी परमेश्वर हम सबों को सहायता करने के लिए प्रभु के हाथ में सौंपते हुए एक जन प्रार्थना में सहायता करें। प्रार्थना करूया आपण। स्वर्गीय जिवंत देव बापा, आम्ही तुझ्या पायाजवळ येतो, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो देव बापा। आम्हाला तुझ्या संध्याकाळच्या वेळेस बापा तुझं वचन ऐकण्याची, तुझं वचन समजून घेण्याची आणि तुझ्या वचनाच्या प्रमाणे चालण्यास तू आम्हाला ही वेळ देत आहेस, याबद्दल आभार मानतो देवपा। ह्या जगापासून तू आम्हाला वेगळं केलंस, तुझ्या वचनामध्ये, तुझ्या सान्निध्यामध्ये तू आम्हाला एकत्र केलंस, याबद्दल आभार मानतो देवपा। जे काही तुझे विश्वासू लोक आहेत बापा त्या सर्वांना तू आशीर्वादित कर बापा। तुझं वचन आम्हाला जास्तीत जास्त समजावं अशी कृपा कर बापा। तुझ्या वचनाकडे आमचं लक्ष लागावं, आमचं अंतकरण, मन, जीव, आत्मा, शरीर आम्ही तुला समर्पित करत आहे। आम्ही लीन आणि दीन होत आहे बापा आणि तुझ्याकडे येत आहे बापा। तू आमचा स्वीकार कर, आमच्या सर्व पातकांची, अपराधाची आम्हाला तू क्षमा कर बापा। आणि तुझा नियम, तुझ्या आज्ञा तू आम्हाला शिकव प्रभू देवा, आणि त्याप्रमाणे आम्हाला तू चालण्यास तू आम्हाला सहाय्य कर बापा। जे काय आज तुझं वचन येणार आहे बापा ते आम्ही ग्रहण करावं, ते अंतःकरणात ठेवावं आणि त्याप्रमाणे आम्ही चालावं, यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर बापा। आम्ही सर्वजण तुझ्या हाती येतो, तुझ्या पवित्र हातामध्ये तू आम्हाला घे आणि तुझ्या पवित्र आत्म्याने चाललो। इथून पुढची सर्व वेळ तुझ्या हातामध्ये देऊन ती प्रार्थना आमचा तारणारा समर्थ येशू याच्या नावात केली म्हणून ऐकू द्या, आमेन। आमेन। थैंक यू। तो मती सुसमाचार को लिखने वाला मती है, उनका दूसरा नाम जो है लेवी कहा जाता है। और मती शब्द का अर्थ, द मीनिंग ऑफ द वर्ड मैथ्यू, उसका अर्थ जो है परमेश्वर का तोहफा, गिफ्ट ऑफ गॉड। और मती 12 प्रेरितों में से एक है और उनका काम जो है चुंगी लेने का था और कफरनहूम में उन्होंने ये काम किया था, चुंगी लेने का काम कफरनहूम करके एक जगह, वहां पर उनका दफ्तर रहा, उसी में उन्होंने काम किया। ये जो कफरनहूम में ये रह के काम किया, इस विषय के बारे में मती सुसमाचार में भी हम पढ़ते हैं और लूका सुसमाचार में भी हम पढ़ते हैं। और उन्होंने सब कुछ छोड़ छाड़ के यीशु मसीह के पीछे होने लगा। और उन दिनों में ये चुंगी लेने वालों को लोग बहुत नफरत करते थे, यहूदी लोग खास तौर से इन लोगों को बहुत नफरत करते थे। क्यों? ये लोग अपने यहूदी लोगों को लूट कर और रोम सरकार को जो है मदद की है। इन लोगों से जो है चुंगी लेना है, यहूदी लोगों से चुंगी लेना है और काम करते हैं रोम सरकार के लिए, पैसा को रोम सरकार ले जाए, जिस कारण रोम यहूदी लोग, कोई भी व्यक्ति जो ये काम करता था चुंगी लेने का काम, वो लोग उनको बहुत नफरत करते। इन लोग को जो है ऐसे समाज में लोग रखते थे कि लुटेरा, ना बोलते हैं ना हम लोग, लुटेरा। और वो भी माने अन्याय से लूटने वाला नहीं है, लेकिन ये न्याय से लूटने वाला है। धर्म से ज्यादा जो है अधार्मिक तौर से नहीं। ये लोग क्या करते थे, खास तौर से ये जो चुंगी लेने वाले, जो भी इनका जो फर्ज होता है
जो अमाउंट होता है उससे थोड़ा बेसी लेते थे। आजकल भी ये चलता है, इससे भी पता नहीं आप लोग का महाराष्ट्र में कैसा है। और कई एक जगह मैं देखा हूँ कि ये जो टैक्स कलेक्टर्स जो भी आता है और मीटर रीडिंग लेने के लिए जो इलेक्ट्रिसिटी बोर्ड वाला आता है, लोग कुछ उनको पैसा वैसा दे के अपना जो असली जो भी किराया है उससे थोड़ा सहूलियत को उठा लेते हैं। उन दिनों में भी वैसे चलता था, ये लोग थोड़ा बेसी ही चला के लेते थे लोगों से, उस कारण से भी लोग नफरत करते थे, बहुत लुटेरे करके इनको समझते थे। और ये लोग का जो है चुंगी लेने वाले मंदिर में आके आराधना करने में ये लोग को वर्जित किया गया। दे कैन नॉट कम एंड वर्शिप इन द टेम्पल। और दान देने से इन लोग को वर्जित किया गया। दे कैन नॉट गिव एनी ऑफरिंग इन द टेम्पल। और साथ ही साथ न्यायालय, जो यहूदियों का जो न्यायालय होता था, जिसको बोलते हैं सेनेद्रीन बोलते हैं, ये जो सेनेद्रीन जो न्यायालय है उस पर ये लोग आकर किसी को गवाही देने का भी इन लोग का हक नहीं था। तो समझ लीजिएगा कि जैसा एक कोड़ी व्यक्ति जिसको अपना जो समाज से बहिष्कार करके उनको अलग से एक जगह पर रखा गया, दूर में जो है टाउन जो शहर हुआ या गांव हुआ उसमें से अलग से जो है एक एकांत जगह पर कोड़ी लोग को जो है निवास स्थान बना रखा था उन दिनों। वैसे ही ये जो चुंगी लेने वाले इन लोग को समाज के अंदर बहिष्कार किया हुआ हालत में लोग रखते थे। क्या हुआ जी नाडी जी, क्या हुआ? मोबाइल थोड़ा म्यूट करिएगा, आपका मोबाइल। मोसेस, यस, थोड़ा सा आपका मोबाइल का थोड़ा म्यूट करिए ब्रदर। मेरा हाँ, अब ठीक है, थैंक यू। ये लोग समाज के अंदर रहते हुए भी जैसे एक कोड़ी व्यक्ति को समाज से बाहर लोग समझते थे, वैसे इन लोग को भी रखते थे। खुशी की बात है कि ऐसा जो एक घृणित व्यक्ति, समाज से बहिष्कार किया गया एक व्यक्ति के द्वारा परमेश्वर अपना जो नया नियम का पहला वाला किताब लिखने के लिए जो है प्रभु ने सहायता की। और परमेश्वर किसी को भी इस्तेमाल कर सकते हैं। और कई एक बार हम सोचते हैं कि ज्यादा धार्मिक होने से ही प्रभु धार्मिक लोगों को ही इस्तेमाल करते हैं। तो सही बात है, परमेश्वर धार्मिक लोगों को इस्तेमाल करते हैं, लेकिन वो ज्यादा से ज्यादा जो लोग प्रभु मैं तैयार हूँ मुझे इस्तेमाल करिए, है ना। समाज की जो भावना और हमारा पढ़ाई लिखाई और फैमिली बैकग्राउंड, एजुकेशनल बैकग्राउंड, फाइनेंशियल बैकग्राउंड, ये सब हमारा परमेश्वर देखने वाला नहीं है। God can use anybody anytime। ये मती जो है हमारे लिए एक सबूत है कि परमेश्वर किसी को भी जो है इस्तेमाल कर सकता है। चाहे जो गिरा हुआ व्यक्ति है, आज कोई मान्यता नहीं है, घृणा करने वाला एक काम करने वाला व्यक्ति मती था, लेकिन परमेश्वर ने इनको उठाया और इस्तेमाल किया और प्रभु यीशु मसीह के बारे में लिखने के लिए परमेश्वर इनको एक बहुत बड़ा एक अनुग्रह को दिया। You know, it is a blessed experience to write about the Son of God, our Lord Jesus Christ। और ग्लोरी टू गॉड, परमेश्वर के नाम की महिमा होने। और
किसका मोबाइल से आवाज आ रहा है, पता नहीं किसका डिवाइस आवाज आ रहा है, पता नहीं कि somebody has to आप लोग अनम्यूट कर दिए हैं आपको मोबाइल। मोसस का म्यूट है। यू कैन द होस्ट जो भी हो आप म्यूट कर सकते हैं। अगर अनम्यूट हुआ तो आप म्यूट कर लीजिएगा प्लीज। हो गया? ब्रदर मोजेस तुम्ही म्यूट ठेवा, आवाज ओके ग्रुपवर येत आहे मोजेस ब्रदर। ओके, और कौन कौन देख लीजिएगा, बाकी लोग भी देख लीजिएगा। मोसेस भाई तो म्यूट कर हैं और पता नहीं किसका और म्यूट करना है तो कर लीजिएगा। थैंक यू। और जब मसीह को जो है परमेश्वर ने जब बुलाया तो उन्होंने तुरंत प्रभु का आवाज को सुन के एक बहुत बड़ा दावत दिए। अगर आप मरकुस रचित सुसमाचार 2 अध्याय को पढ़िएगा और let me tell you this scripture portion. Just a minute. सर मत्ते 9 में है ना वो, मत्ते 9 Well, 9 to Mark's Gospel, chapter 2, verses 15 to 20. Somebody read, please. 10 to 15 से 20 तक. नंतर असे झाले की तो त्याच्या घरी जेवायला बसला. तेथे बरेच जकातदार व पापी लोकही येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस बसले, कारण ते पुष्कळ असून त्याच्या मागे आले होते. तेव्हा परुषातील शास्त्री ह्यांनी त्याला जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर जेवताना पाहून त्याच्या शिष्यांना म्हटले, हा जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो? हे ऐकून येशू त्यांना म्हणाला, निरोग्यांना वैद्याची गरज नसते तर रोग्यांना असते. मी नीतिमानांना नव्हे तर पाप्यांना पश्चातापासाठी बोलवण्यास आलो आहे. आमेन. थैंक यू. वैसे और कोई पढ़े लूका रचित सुसमाचार उसका 5 अध्याय 29 से लेकर पढ़िएगा। लूका रचित सुसमाचार 5 अध्याय 29 से लेकर 35। 21 से ना 29 से लूक 5वां अध्याय 29 से। मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली. त्यावेळी त्यांच्या बरोबर जकातदार व दुसरे लोक यांचा मोठा समुदाय जेवावयास बसला होता. तेव्हा परुषी व त्यांच्यातील शास्त्री हे त्यांच्या शिष्यांच्या विरुद्ध कुरकुर करीत त्यांना म्हणाले, जकातदार व पापी लोक यांच्या बरोबर तुम्ही का खाता पिता? येशूने त्यास उत्तर दिले, निरोग्यास वैद्याची गरज नसते तर रोग्यास असते. मी नीतिमानास बोलवण्यास आलो नाही तर पापी लोकास पश्चातापासाठी बोलवण्यास आलो आहे. आमेन. Well, in Matthew chapter 9, you know, हम जब पढ़ते हैं वहां पर ज्यादा स्पष्ट तौर से ये नहीं दिया गया है किस पर परमेश्वर है खाने के लिए बैठे हैं. लेकिन आप मरकुस रचित सुसमाचार को देखेंगे तो
थोड़ा से मार्कुस जो है उसका बढ़िया से लिखते हैं कि प्रभु यीशु मसीह पर जो मती ने जो है एक बहुत बड़ा एक है। और लूका रचित सुसमाचार में पढ़िएगा, ये साधारण दावत नहीं है, एक बहुत बड़ा दावत। इट वाज अ ग्रेट सपर, डिनर, आई एम सॉरी, इट्स अ ग्रेट फीस्ट। तो ये उन दिनों में एक रीति रिवाज, एक परंपरा थी कि कोई भी एक गुरु को पीछे होने के लिए सुनते हैं। मैं इस गुरु का शिक्षा को मैं अपनाऊंगा, मैं अपना काम दाम सब छोड़ के उस गुरु को मैं चेला बनकर उनको पीछे चलते रहूंगा और उनका काम करूंगा। इस प्रकार अपने आप को एक महान व्यक्ति या गुरु, एक अगुवे में आ जाते हैं वो लोग। अब पुराना नियम में भी पढ़िएगा तो एलिया का जो चेला जो एलीशा जो है वो भी ऐसे करता था। एक बहुत बड़ा एक दावत अपना पूरा ये काट के जो उनके पास जो भी जानवर थी उसको काट के सबको जो है बड़ा खाना खिलाया। ऐसे ही मती भी कि प्रभु यीशु को पीछे होने के लिए समर्पित किए, सभी लोगों को बुलाया। उन लोग का उनका साथ जो भी काम किए हैं वाले उन सभी लोगों को उन्होंने बुलाया। बाइबल में जहां कहीं भी पढ़िएगा चुंगी लेने वाला पापी लोग जुड़ जाते हैं, क्योंकि ये लोग तो धार्मिक समाज इनको तो बहिष्कार किया है। मंदिर में तो घुसना और आराधनालय में दान देना सभी चीज जो है इन लोग को वर्जित है, ये लोग अंदर नहीं जा पाएंगे। इस कारण ये लोग पापी लोग से ज्यादा जो है मिलते जुलते थे। वैसे बाइबल में पढ़िएगा यीशु मसीह एक जगह पे कहे हैं कि ये धार्मिक लोग, आप लोग से पहले स्वर्ग राज्य में ये चुंगी लेने वाले और वेशी लोग जो है अंदर स्वर्ग राज्य के अंदर प्रवेश करेंगे, और आप लोग सब जो है कहते हैं धर्मी परंतु अधर्मी है। इसको यीशु मसीह ने उनको खंडन करते हुए कहा। मतलब समझ लीजिएगा, तो मती जो है ऐसे एक समाज से आए हैं और पवित्र समाज नहीं है। और दूसरा बात जो है ये एक ऐसा समाज है उस समाज को कोई मान्यता नहीं है, लोग उनको मान्यता नहीं देते और जो साधारण लोग भी उनको जो है ग्रहण नहीं करते। ऐसे समाज से आने वाला ये एक व्यक्ति के द्वारा परमेश्वर ऐसा ही एक पुल बनाए, एक ब्रिज बनाए कि नया नियम और पुराना नियम दोनों को जोड़ने वाला एक ब्रिज जो है ऐसे ही पवित्र माने समाज के जो गिरा हुआ एक व्यक्ति के द्वारा या प्रभु के नाम की स्तुति और महिमा होने पाए। इसलिए आज हमें हिम्मत और ख्याल मिलता है। हमारा परमेश्वर हमारा बैकग्राउंड को नहीं देखते, हमारा परमेश्वर हमारा आर्थिक स्थिति और माने हमारा परंपरा क्या है ये सब वो देखते नहीं है, वो समाज देखती है। हमारे कलीसिया के लोग देखते होंगे, लेकिन ऐसा ही एक व्यक्ति के द्वारा उनकी महिमा को प्रकट करते हुए और उनका कलम को इस्तेमाल करते हुए हम देखते हैं, है ना। और जरूर ये 12 चेलों में से एक है, लेकिन ऐसे ही इनको ये 12 चेलों में से भी प्राथमिकता ज्यादा नहीं मिला। आप पढ़िएगा तो पतरस के बारे में ज्यादा हम लोग देख सकते हैं और यूहन्ना के बारे में अच्छे से देख सकते हैं, लेकिन मत्ती के बारे में ज्यादा जिक्र नहीं है। तो ये सुसमाचार कैसा लिखा गया, हाउ वाज द गॉस्पेल रिटन। तो ये मत्ती जो है मरकुस का लिखा हुआ बातों आधार पर अपना जो किताब जो है लिखना शुरू किए।
और ये मत्ती और मरकुस दोनों में ये एक दूसरे के साथ मिलता जुलता है। और कुछ ऐसे जगह पे एक ही शब्द जो है दोनों इस्तेमाल किए हैं। मत्ती जो है मरकुस मार्कुस को लिखा हुआ बातों को दो जगह पर खास ही लिखे हैं, है ना। और साथ ही साथ कुछ नए बातों को भी मती उसके साथ लिखे हैं। तो पहले देखने से फेस 1, है ना, प्रथम भाग जो है प्रभु यीशु मसीह का अढ़ाई साल गलील का सेवकाई के बारे में हम देखते हैं। इस यीशु समाचार को दो भाग में हम बांट सकते हैं। और उस तो एक में जो है भाग एक में जो है ये यीशु मसीह के 2.5 साल का सेवकाई जो गलील में उन्होंने किया है उसके बारे में। फेस 2, है ना, दूसरी भाग में हम यीशु मसीह का जो आखिरी 6 महीना का सेवकाई और यहूदियों को बीच में और इन जुड़ैया उन्होंने जो भी किया है उसके बारे में दूसरा भाग में हम देख सकते हैं। और इन्होंने प्रभु यीशु मसीह का जो से उन्होंने जो भी बात पूछा फिलिपी ये जो शहरों में यीशु मसीह चेलों से पूछने लगे, लोग मुझे क्या कहते हैं। इन सब बात कुछ नई नई बातों को भी जो है मती अपना सुसमाचार किताब में जो है लिखे। और मती और मरकुस के बीच में जो भिन्नता, द डिफरेंस बिटवीन मैथ्यू एंड मार्क, दोनों किताब के बीच जो भिन्नता क्या है। और मती जो है 12 चेलों में से, और इन्होंने अपना जो मालिक है स्वामी है यीशु मसीह, उनके 3 साल अपना समय बिता चुके हैं। मरकुस प्रभु यीशु मसीह का मानवता, जो ह्यूमैनिटी है ना, तो उनको जो है सन ऑफ मैन, मनुष्य का पुत्र के रूप में वो दिखाते हैं। लेकिन मती जो है प्रभु यीशु मसीह को यहूदियों का राजा के रूप में दिखाते हैं। और साथ ही साथ मती में कहते हैं कि जैसे भविष्यवक्ता भविष्यवाणी किए हैं, उन भविष्यवाणी पूरा होते हुए यीशु मसीह के जीवन के द्वारा पूरा होते हुए हम मती रचित सुसमाचार में देख सकते हैं। और शुरू से मती जो है प्रभु यीशु मसीह का जो खानदान है, दाऊद की वंशावली से जो आते हैं, उसके बारे में मती जो है अपना किताब में लिखते हैं। और यीशु मसीह का जन्म भविष्यवाणी पूरा होने, भविष्यवाणी जैसे पुराने नियम की भविष्यवाणी यीशु मसीह के जन्म के द्वारा कैसे पूरा होता है उसको मती लिखते हैं। लूका सुसमाचार में प्रभु यीशु का
जन्म के बारे में, और वहां पे जो चरवाहा लोग आए हैं वो सब जो है लिखता है। लेकिन मत्ती में देखते हैं कि ये जो वाइस मैन, क्या बोलते, शास्त्री लोग जो आए हैं उनके बारे में मत्ती लिखता है। और मत्ती में एक और खास बात देखते हैं कि जब यीशु मसीह पकड़कर और उनको मार डालने के लिए लेके गेत्सेमने बगीचा से, उनका सिर पर एक कांटों का मुकुट रखा गया, के हाथ में एक राजा का एक क्या बोलते हैं सेप्टर, एक द रॉड ऑफ अथॉरिटी, द किंग। और उनको यीशु को एक टाइटल भी दिया गया, यहूदियों का राजा करके उन्होंने किया, मजाक उड़ाया। और उनका क्रूस के ऊपर यीशु नासरी यहूदियों का राजा करके लिखा गया। ये सब मत्ती में हम देखते हैं। इसका इंटेंशन क्या है, लिखने का जो इंटेंशन, उसका उद्देश्य क्या है? मरकुस जो है खास अविश्वासियों के लिए लिखा गया है, नया विश्वासियों के लिए लिखा गया। नवीन और विश्वास। ये नए विश्वासी उन दिनों में कौन थे? ये लोग सब यहूदी धर्म से प्रभु यीशु मसीह को अपनाने वाले थे। उन लोगों को मन में रखते हुए और मत्ती जो है इस किताब को लिखते हैं। और उनका उद्देश्य क्या है, जिसको आप सुसमाचार का अंत में देख सकते हैं। और उसमें क्या पाते हैं हम? प्रभु यीशु मसीह अपने चेलों से, अपने प्रेरितों से कहे हैं, उनको एक आज्ञा दी है। वो आज्ञा क्या है कि जाओ सुसमाचार सुनाओ, सारी जगत में जाकर सुसमाचार सुनाओ, आज चेलों को बनाओ। मत्ती इस बात को जो है, इस उद्देश्य को या ये एम को अपना मन में रखता है, और उसमें एक मैनुअल, एक तरीका को उसमें लिखते हैं कि परमेश्वर का राज में जो कोई भी प्रवेश करना चाहते हैं उनको चेला बनना चाहिए, और उनको जाकर और लोगों को चेला बनाना चाहिए। इस बात को मत्ती खास में अपना मन में रखते हुए लिखते हैं। इसको मन में रखते हुए जो शुरुआत की, जो प्रारंभ काल की कलीसिया भी अपना काम को किया है। और इस कारण जो नया नियम में जो प्रथम जो किताब है मत्ती है, उस पर ये वचन, इन अदर वर्ड्स द ग्रेट कमीशन, जिसको हम बोलते हैं महान आज्ञा, परमेश्वर का महान आज्ञा, ये आज्ञा जो है पहला किताब में रखा गया ताकि लोग इसको पढ़ें और इसको अपनाएं। और कलीसिया, जो नया नियम की कलीसिया, न केवल आराधना करने में जो है और आके गैदरिंग करके फिर चले जाना, वो नहीं है, परंतु इस आज्ञा को, महान आज्ञा को, इस उद्देश्य को लेके और दुनिया भर जाके प्रभु यीशु मसीह के बारे में बताना, इसको इस कारण इसको पहले रखा गया। ठीक है। मरकुस रचित सुसमाचार ऐसे लोगों के लिए है जो कोई यीशु मसीह को जानने के लिए रुचि रखते हैं।
those who are interested in knowing the Lord Jesus Christ. लेकिन वो शुरू नहीं किए हैं, प्रारंभ नहीं किए हैं, है ना? मैं भी यीशु मसीह को जानने के लिए चाहता हूं, ऐसे कहने वाले के लिए जो है मरकुस रचित सुसमाचार दे सकते हैं, ताकि ये पढ़ने में बहुत सरल है। और 16 चैप्टर से उसमें अध्याय को जो है ऐसा है, जो एक रफ्तारी में पढ़िएगा तो विद इन 1 day यू कैन जस्ट रीड इट। अगर आप धीरे धीरे पढ़ेंगे तभी इन अ वीक टाइम यू कैन जस्ट कंप्लीट इट। ज्यादा पढ़ने में उस पर रुचि होता है, क्योंकि it goes with when you read it, it gives you an interest to know more about what Jesus has done. यीशु मसीह ने जो भी किया है और उसके बारे में ज्यादा जो है पढ़ने में रुचि लगता है। इसलिए मरकुस रचित सुसमाचार ऐसे रुचि यीशु को जानने के लिए जो चाहता है उनके लिए। लेकिन मत्ती जो है उसी में से कुछ बातों को लेकर और एक नया जोर देते हुए, अर्थात सेवा करने के बारे में या चेला बनाने के बारे में, उसमें तो मरकुस में ज्यादा एम्फसाइज नहीं है, लेकिन ये लिखता है मत्ती जो है इसके बारे में ज्यादा जोर देते हुए लिखते हुए देखिए। इसको शुरू से उन्होंने स्टार्ट किया है, an earlier start, जल्दी उन्होंने शुरू से जो है इसको प्रारंभ किया। कहाँ से शुरू किया? वैसे earlier बोलने से जो है यीशु मसीह का जन्म से जो है वो लिखना शुरू कर दिया। मरकुस प्रभु यीशु मसीह का जन्म के बारे में जो है उनका कोई भी रिकॉर्ड्स लिखता नहीं है, लेकिन मत्ती यीशु मसीह का जन्म से जो है वो लिखना शुरू कर दिया। मरकुस यीशु मसीह का बपतिस्मा से शुरू करते हैं। अगर आप मरकुस रचित सुसमाचार को पढ़ना शुरू करेंगे, बपतिस्मा से शुरू करते हैं, अर्थात यीशु मसीह का लगभग 30 उम्र, उसी में उन्होंने बपतिस्मा लिया, तो वहां से उनका प्रारंभ होता है। एंड क्या जाने हम कि मरकुस यीशु मसीह का जन्म के बारे में वो नहीं जानता हो, या उसको जानने के लिए वो चाहता नहीं भी, was not at all interested. That could be the reason, or he should have been an ignorant person. यीशु मसीह का जन्म के बारे में क्यों मैं इस बात को कहता हूँ? मैंने जैसे पहले बताया कि मरकुस यीशु मसीह के 12 चेलों में से या अपोस्टल्स में एक व्यक्ति नहीं है। वो केवल जो है अनुवाद करने के लिए पतरस के द्वारा गया। पतरस का प्रचार जो है इब्रानी भाषा में रहा और ये जो उसको लतीनी भाषा में अनुवाद करके कई एक जगह पर पतरस प्रेरित के साथ जाने के चलते इन्होंने यीशु मसीह के बारे में थोड़ा बहुत जानना शुरू। और हमें ये भी नहीं मालूम है कि पतरस कहीं यीशु मसीह का जन्म के बारे में प्रचार किया है या यीशु मसीह का कर्म के बारे में या उनका जो क्रिया है उसके बारे में ज्यादा प्रचार किया है। We don't know. But this man is totally ignorant of the birth of Jesus Christ. इसलिए यीशु मसीह का जो उपदेश है ना, और उनके जो अद्भुत काम करने का बातें हैं, ये सब सुनने के बाद ये सब सुनने के पहले ही वो जो लिखते हैं, और ये सब लिखने के पहले ही उन्होंने यीशु मसीहा, यीशु ही मसीहा, यहूदियों का मसीहा, इस बात को जो है और इतिहास में उन्होंने स्पष्ट कर दिया। This you
दिस फोकस और ये जो जोर देने की जो बात है वो मार्कस में नहीं है, लेकिन मत्ती साफ लिखते हैं कि आप मसीहा आएगा, मसीहा आने वाला है और वो दाऊद का वंशावली से आएंगे और अब्राहम का वंशावली से आएंगे। आप इसी बात को ज्यादा बोलते हो, यहूदी लोग इसी पर आप लोग की आशा होता है और इसलिए वो जो है लिखते हैं कि ये जो है अब्राहम का संतान और दाऊद का संतान यीशु मसीह का वंशावली। तो यीशु मसीह दूसरी शब्द से कहने से मसीहा अब्राहम का पीढ़ी से आए हैं और दाऊद का पीढ़ी से आए हैं। क्यों? यहूदी लोग अगर यीशु मसीह का किसी और वंशावली को दिखाएंगे वो लोग ग्रहण करने के लिए तैयार नहीं होंगे। तो मसीहा इन लोगों का वंशावली से आने वाला करके मानते हैं और वैसे यीशु मसीह आए हैं, इस बात को वो पहले से लिखना शुरू। एक लंबा कि लिखावट जो है मत्ती में हम देखते हैं। ये लंबाई तौर से वो क्यों लिखते हैं? यीशु मसीह का जीवन की हर एक कदम या हर एक स्टेजेस फेजेस ऑफ द लाइफ ऑफ जीसस उसको वो सिस्टमैटिक लिखते हैं। इधर से उधर, उधर से कहीं गया, ऐसा नहीं। फ्रॉम द चाइल्डहुड बालकपन से यीशु मसीह का जीवन के बारे में और स्टेप बाय स्टेप वो लिखते हैं, है ना। और यीशु मसीह के साथ 12 प्रेरितों में ये होने के नाते कई एक बात उन्होंने यीशु मसीह के जीवन में देखा और कुछ ऐसे बात है जिसको इन्होंने जान लिया, किसी अन्य लोगों से ये जान लिया। ये दोनों को लेके ही ये किताब को लिखना शुरू की। जिस बात को मरकुस नहीं जानता था उस विषय को मत्ती और लूका दोनों जानते थे और उसको वो लोग लिख भी दिए हैं। न केवल यीशु मसीह का जन्म के बारे में मत्ती लिखे हैं, और यीशु मसीह का मृत्यु के बारे में भी काफी विस्तारित रूप में मत्ती लिखते हैं। और कई एक लोगों के साथ एक जगह पे जो है उन लोगों को बातचीत होता था, डिस्कोर्सेस, आर्ग्यूमेंट्स होते थे, वाद विवाद होता था। इन सारे बातों को भी मत्ती काफी लिखे हैं। और यीशु मसीह अपना मृत्यु के बारे में 14 जगह पर, almost 14 places, यीशु मसीह repeatedly tells about his death and his resurrection, जिसको मत्ती रिकॉर्ड करके रखे हैं। मत्ती कुछ बातों को जो है ऑल्टर की हैं, काट छाट के किए हैं, है ना। मत्ती छोटा रूप में हम कहते हैं जो शमशीर रूप में जो है लिखे हैं और उन्होंने जो भी पढ़ते हैं उनका जीवन में मिसअंडरस्टैंडिंग या गलत विचार नहीं होना है, इस बात को मन में रखते हुए
बहुत सिंपल रूप से और कोई भी बातों को बिना कॉम्प्लिकेट करके मती अपना किताब में लिखे। और he writes in a very gentle manner, you know. तो ज्यादा जो है इसमें एंथुसियाज्म, उत्साहना की बात जो है इस पर ज्यादा नहीं है। और मरकुस में जैसे हम अपना जो ऐसे एक कि इमोशनल बात ज्यादा जो है मार्कुस में हम देखते हैं, तुरंत ऐसा हुआ है ना, at once, immediately प्रभु ने ऐसा किया है। These all things, it stirs our emotions. Oh, God is great, He really does it. लेकिन मती वो सब जो है उत्तेजना की बात या जो enthusiasm की बात जो है मती नहीं लिखा। He writes in a very sober and gentle manner. बहुत कि सॉफ्ट रूप में वो लिखता है। एक मैच्योर्ड व्यक्ति, परिपक्व एक व्यक्ति, और अपना जो जानकारी से जिस प्रकार लोगों को समझाते हैं, मैंने ऐसे कि an elderly person with maturity, with the knowledge, ये नहीं समझना है कि जो जवान लोगों का ऐसे नहीं है। लेकिन सारी दुनिया में आप जाके देखिएगा कि the wisdom of the old people, is something counted. वैसे ये मती भी जो है उनकी जानकारी यीशु मसीह के साथ रहने से इतना ज्यादा है जिसको लोग उन दिनों में मान्यता, लोगों को मान्यता उनको मिली। और ये न केवल एक शिक्षक थे, परंतु वो जो है एक प्रचारक। मत्ती न केवल एक शिक्षक, वो जो है एक प्रचारक का रूप में यहाँ पर इस किताब को लिखते हुए हम देखते हैं। मत्ती कहाँ से इन विषय को पाया होगा, कहाँ से ये सारी बात उनको मिला होगा, इसको थोड़ा बहुत यदि हम देखते हैं मत्ती विषय को जो है हम बाइबल स्कॉलर्स जो है 5 यीशु मसीह का जो कहते हुए बातें हैं उसको 5 प्रचार 5 सरमन्स के रूप में लोग बांटते हैं। नंबर 1 जो है टीचिंग्स ऑन डिसाइपलशिप, यीशु मसीह जो है कि चेलापन के बारे में जो भी उन्होंने पढ़ाया उसको विषय में देखते हैं। नंबर 2 द सर्मन ऑन द माउंट, हम सब जानते हैं पहाड़ी उपदेश। और उसके साथ वो 4 खास बातें हैं कि स्वर्ग राज्य के बारे में, राज्य के बारे में प्रभु बतलाते हैं। और ये जो है मरकुस से थोड़ा भिन्नता में दिखता है। और यहाँ पर आज समाप्त करेंगे और अगला क्लास में हम आगे पढ़ेंगे। ये मैं समझता हूँ कि मेरा हिंदी आप लोग को थोड़ा बहुत समझ में आया होगा, काफी टच नहीं है। और अगर आपका कोई अंडरस्टैंड करने में दिक्कत है तो नेक्स्ट क्लास में आप थोड़ा सा हमको बता दीजिएगा। आई विल ट्राई टू एक्सप्लेन इट इन अ मोर सिंप्लीफाइड मैनर। ओके, गॉड ब्लेस यू ऑल। शैल वी बाउ डाउन इन प्रेयर। पिता परमेश्वर, आपका हम धन्यवाद देते हुए इस सुंदर समय को आपने हमें दिया है
और पढ़ने के लिए और सीखने के लिए मौका दिया है, इसलिए आपको हम धन्यवाद देते हैं। प्रभु जी, आपके बारे में, आप इस संसार में आकर जो कुछ कहे हैं और जो कुछ किए हैं, इन बातों को मती सुसमाचार के द्वारा हम जब सीखेंगे, हे पिता परमेश्वर, हम सबों को तेरा अनुग्रह को दीजिए ताकि इसको हम अच्छी तरह से जान सकें और पढ़ सकें। और जो भी विषय हम सीखते हैं, परंतु ना केवल हमारा दिमाग में इसको हम रखें, परंतु अपने दिल में भी इसको लाकर, और जो कुछ हमें करना है उसको भी हम करने के लिए हम सबों को तो मदद कर। प्रभु यीशु मसीह के नाम से मानते सुनो ग्रहण कर ले पिताजी, आमीन। आमीन।